नमस्कार. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे SOP. हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं दडपण येतं नाही का? असं वाटतं की हे किती मोठं काम आहे. पण खरं पाहिलं तर ही स्वतःला जगासमोर मांडण्याची एक कमाल संधी आहे. आज आपण याच SOP लिहिण्याच्या प्रक्रियेला एकदम सोपं करून टाकणार आहोत. तर मग सगळ्यात आधी हा प्रश्न की स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे नेमकं काय? हो, कारण अनेकदा हा शब्द ऐकूनच डोक्यात गोंधळ सुरू होतो. पण अजिबात काळजी करू नका. चला, याचा सोपा अर्थ समजून घेऊया. ठीक आहे. तर मग या जरा खोलात शिरूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SOP म्हणजे आपल्याबद्दल लिहिलेला एक छोटासा निबंध. लक्षात घ्या, ही फक्त आपल्या मार्कांची किंवा डिग्रीची यादी नाहीये. तर आपले व्यक्तिमत्व काय आहे, आपली स्वप्न काय आहेत आणि त्या विद्यापीठासाठी आपण एक योग्य उमेदवार का आहोत याची ओळख करून देणारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मग प्रश्न येतो की एवढा महत्त्वाचा दस्तऐवज लिहायचा तरी कसा? तर त्यासाठीच आपल्याकडे ही ब्लूप्रिंट आहे. ही एक सोपी 6 परिच्छेदांची रचना आहे, जी SOP लिहिण्याचं काम खूपच सोपं करून टाकते. आता बघा, या स्लाइडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, तर ती ही की आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक अगदी स्पष्ट रस्ता मिळतोय. म्हणजे सुरुवात प्रस्तावनाने करायची, मग हळूहळू वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती द्यायची, मग त्या विशिष्ट विद्यापीठाची निवड का केली हे सांगायचं आणि शेवटी एका दमदार निष्कर्षावर येऊन थांबायचं. एकदम सरळ, सोप्पा आराखडा. चला तर मग या ब्लूप्रिंटच्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपलं मुख्य ध्येय आहे SOP वाचणाऱ्या व्यक्तीसोबत एक वैयक्तिक नातं तयार करणं. पहिले 2 परिच्छेद हे आपली ओळख करून देण्यासाठी आहेत. म्हणजे इथे फक्त आपले गुण आणि प्रमाणपत्र नाही सांगायची, तर त्यांच्याही पल्याड जाऊन एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत याची ओळख प्रवेश समितीला करून द्यायची आहे. थोडक्यात आपली गोष्ट सांगायची आहे. या सुरुवातीच्या परिच्छेदांमध्ये अर्जदाराचे एक पूर्ण चित्र उभं राहिलं पाहिजे. म्हणजे स्वतःचे प्लस पॉइंट्स कोणते आहेत, आपल्या महत्वाकांक्षा काय आहेत, आपली जडणघडण कोणत्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून झालीये, आपण निवडलेल्या क्षेत्रासाठी आपली मानसिक तयारी कशी आहे आणि आर्थिक पाठबळाची स्थिती काय आहे, या सगळ्याचा उल्लेख इथे आला पाहिजे. चला पुढे जाऊया आणि पाहूया की ही गोष्ट कशी पुढे बांधली जाते. आता वेळ आली आहे आपल्या वैयक्तिक कथेला आपल्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेशी जोडण्याची. बरं, ह्या भागात काय करायचंय? तर आपल्या महत्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी काहीतरी ठोस पुरावे द्यायचेत. आपली शैक्षणिक माहिती, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपण काय काय केलंय, इंटर्नशिप किंवा छोट्या प्रकल्पातून काय अनुभव मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं भविष्यातली ध्येय काय आहेत, या सगळ्या गोष्टी इथे येतात. इतरांपेक्षा आपलं वेगळंपण काय हेच तर इथं दाखवायचं. पण एक प्रश्न उडतोच. फक्त माहितीची यादी देण्याऐवजी त्याला एका कथेत कसं गुंफायचं? म्हणजे आपला अनुभव आणि आपले वैयक्तिक गुण हे एकत्र कसे आणायचे हे समजून घेण्यासाठी ना, चला एक खूप छान उदाहरण पाहूया. ही गोष्ट आहे एका अशा विद्यार्थ्याची जो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करतोय. आणि त्याची सुरुवात होते ती अगदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातून, त्याच्या वडिलांच्या व्यवसायातून त्याला जी प्रेरणा मिळाली तिथून. तर ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं? त्यांनी फक्त एक समस्या पाहिली नाही, तर त्यावर एक प्रॅक्टिकल उपाय पण शोधला. त्यांनी बघितलं की कॉलेजमधले अनेक विद्यार्थी हेल्मेट घालत नाहीत. मग त्यांनी पुढाकार घेतला आणि मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी कमी किमतीत हेल्मेट उपलब्ध करून देण्याची एक योजना आखली. आणि हेच तर या कथेचं सार आहे. या छोट्याशा कृतीतून काय दिसलं? फक्त नफा कमावण्याची वृत्ती नाही, तर सामाजिक जबाबदारी आणि सहानुभूतीची भावना दिसली. यातून व्यवसायाकडे बघण्याचा एक भावनिक आणि सखोल दृष्टिकोन समोर आला, जो केवळ मला बिझनेसमध्ये आवड आहे असं पोकळ म्हणण्यापेक्षा खूपच जास्त प्रभावी आहे. आता आपण वळतोय SOPच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपण निवडलेल्या संस्थेबद्दल आपल्याला किती खरी आवड आहे आणि आपण तिथल्या अभ्यासक्रमासाठी किती योग्य आहोत हे दाखवणं इथे खूप गरजेचं आहे. हा जो भाग आहे ना, तो म्हणजे एक प्रकारची देवघेव आहे. एक टू वे स्ट्रीट. म्हणजे फक्त विद्यापीठ आपल्याला काय देणार आहे हे सांगून चालणार नाही, तर एक विद्यार्थी म्हणून आपण त्या विद्यापीठासाठी काय करू शकतो, आपलं योगदान काय असेल हे सांगणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी अर्थातच खूप खोलवर जाऊन रिसर्च करावा लागतो. तेव्हाच तर कळेल की अर्जदार आणि विद्यापीठ हे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट मॅच कसे आहेत. आणि आता येतो तो शेवटचा परिच्छेद. याची भूमिका आहे वाचणाऱ्याच्या मनावर एक कायमस्वरूपी सकारात्मक छाप सोडण्याची. तर यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? समारोप हा छोटा पण एकदम दमदार असला पाहिजे.
आत्तापर्यंत आपण जे काही मांडलंय त्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणून एक छान युक्तिवाद तयार करायचा आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेशाची इच्छा व्यक्त करायची. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की स्टेटमेंट ऑफ पर्पज हे फक्त एक बंधनकारक काम किंवा कागद नाहीये. ही एक सुवर्ण संधी आहे स्वतःला व्यक्त करण्याची आणि प्रवेश समितीसमोर आपली योग्यता प्रभावीपणे मांडण्याची. तर आता विचार करण्याची वेळ आहे की अशी कोणती खास गोष्ट आहे जी जगासमोर आलीच पाहिजे. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते, तर मग आपल्या SOP मधून कोणती अद्वितीय कथा समोर येणार आहे? याच प्रश्नापासून लिखाणाची सुरुवात होऊ शकते.